महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आढळराव पाटलांचा आज अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मुंबईत एक बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये शिरूरमधील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत। आज सकाळी 10 वाजता देवगिरी बंगल्यावर आपल्या ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। दरम्यान आढळराव पाटील आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये। आज तुम्ही अजित पवार गटात प्रवेश करणार आहात का? मी खरं म्हणजे काल मला सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी फोन करून सांगितलं की उद्या सकाळी 10 वाजता 4-5 खासदार आमदारांना बोलवतोय, आपण सगळेजण बसूया, चर्चा करूया आणि पुढचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात आपण बोलू। नक्कीच। त्यानुसार मी आता मीटिंगला निघालोय। 10 वाजता मीटिंग आहे देवगिरीवर। हो, मग तुमचा आज प्रवेश होणार आहे म्हणजे अजित पवार गटामध्ये? मला ते सांगितलं काल, मला जे माझ्याशी जे बोलणं झालं ते एवढंच मर्यादित होतं की आता मीटिंगला जायचं आहे। त्यामुळे आता तुमच्याकडनं जायचं आहे टीव्ही चॅनलवर काल रात्रीपासून असेल तर हरकत नाही, कारण मग आणि शिरूरमध्ये काही पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटाच्या तुम्हाला विरोध होता। आढळराव पाटील यांना घेऊ नये अशी मागणी त्या सगळ्या नेत्यांची होती। त्यांची समजूत काढण्यात अजित पवारांना यश आले म्हणजे? हो, तर तुम्ही सांगताय विरोध होता आणि समजूत काढली। प्रत्येकाशी बोलणं झालेलं आहे, तसं कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही। सगळं काही गैरसमज वगैरे दूर झालेले आहेत। बरोबर। आता शिरूरमधून तुम्ही आता उमेदवार असणार आहात अजित पवार गटाचे, म्हणजे तर तुमच्या विरोधामध्ये अमोल कोल्हे, तुमच्या थेट आता हा सामना होणार आहे। हो, अर्थात। तुम्हाला विश्वास आहे यावेळेला तुम्हाला विजय निश्चित मिळेल? 100% मला पूर्ण खात्री आहे की ह्या वेळेला कुठलीही कसर सोडली जाणार नाही, काही गाफील राहून चालणार नाही आणि विजय हा 100% आणि तो यापूर्वी मिळालेल्या बहुमतापेक्षा जास्त मतं मिळणार आहेत। पण ज्या लोकांचा किंवा जे पदाधिकारी अजित पवार गटामध्ये सध्या आहेत, ज्यांनी तुम्हाला विरोध केला होता, त्यांची समजूत काढून किंवा त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल, ते देखील तुम्हाला सहकार्य करतील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता हे गेले 4 दिवसाच्या घडामोडी तुम्ही खात्या सगळ्या, त्यानुसार तुम्ही बघा काय चालू आहे। हो, नक्की। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल। तर आपल्यासोबत होते आढळराव पाटील आणि आज देवगिरी बंगल्यावर त्यांचा अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। आज एक महत्त्वाची बैठक देवगिरी बंगल्यावर बोलावण्यात आलेली आहे।